तुला दिसायलो का ग मी? वाटल्या तुला दुसरा टेबल भेटला नाही का? हे सगळ्यात महागडा टेबल आहे म्हणून आणलंय तुला इथं. असं का आहे या टेबलामध्ये? तू मला दिसना बी झालास. अगं इथं सूप लय भारी भेटते या. मला सूप बी आवडत नाही, मला तंदुरी मागव. हा बोबो, आता ही मला भांडेच घासायला होते वाटतं इथं. काय झालं रे वाटल्या? काय बोलना झालास? अगं मी काय काय म्हणतो की इथलं ना सूप लय भारी आहे ग, पिऊन तर बघ की एकदा तू. तू सूप ढोस, मला तंदुरीच पाहिजे. बरं बस तू इथं, मी जरा जाऊन येतो. ए वाटल्या, कुठे निघालास तू? अगं एकच मिनिट, येतोच आता. मला जर राग आला ना, मी निघूनच जाईल बघ. लवकर ये जरा. अगं लगेच गेलो आणि लगेच आलो बघ. मालक कोण आहे या हॉटेलचा? काय करायचंय रे तुला? त्यांना जरा विचारायचं होतं भांडी कुठं घासतात ते. मग ह्याच बापाचं हाय. बरं बरं ऐक ना मग. बोल लवकर काय ते. मालक कवा येतील? मालकाचं पोरग म्हणजे मी मालकच झालो. तू बोल काय बोलायचंय तुला ते. अरे राजा, तुमच्या हॉटेलचे सगळे भांडे घासतो मी. मला फक्त एक प्लेट तंदुरी पाहिजे, भेटेल काय? अरे गेल्या महिन्यामध्ये मी बी आणली होती एक, तिने तंदुरी खाल्ली. गेल्या महिन्यापासून सारखे भांडेच घासतोय बघ. अरे मालक आहे की तुझा बाप? हे बघ माझ्या बापाला काही खपत नाही असं. तुला बी महिनाभर भांडे घासावे लागतील. नको बाबा, आधीच वाळूंकडे गेलोय. आधीच तर कोणी पोरगी पटना मला. अरे तू तिला तसं बी खाऊ घातला नाही तर तशी बी जाईल र निघून. अरे एका पोरीसाठी महिनाभर भांडे. बघ बा तुझाच विचार हाय. पोरगी का भांडे? मोह तोंड पराती वाणी आणि शरीर काडी वाणी. दुसरी भेटेपर्यंत हिला झेलावं लागल. मोहरी कुठे रे बाबा? घास तू का भांडे महिनाभर? अरे दुसरा इलाजच काय आहे रे आता? हे वाटायला कुठं मिळालंय की? लगेच येतो म्हणलं होतं, कुठं जाऊन बसलंय की? वाटल्या कुठं मिळालास रे? घासलो रे भांडे, पुऱ्या गावाचे टाकले होतेस की काय? बोल रे बाळा, काय पाहिजे? हा होय ते पोरग होतं की आता. अरे कोणाबद्दल बोलते तू? अरे काका होते की आता इथं. अरे इथं आता माझा कामवाला होता. काय? हो मग काय, तू माझा कामवाला तर हाय. कुठं हाय ती मला दाखवा तर एकदा. काय झालं ते सांग पहिलं. त्यानं मी आपण भांडी घासून घेतली, आता मी त्याला सोडतो का? त्याची वाटच लावून जातो आता. अहो त्यानं पूर्ण उलट सांगितलं की तुमच्याबद्दल. काय झालं रे, काय सांगितलं उलट? अहो तो बोलला की मला तोच या हॉटेलचा मालक आहे की. अरे काय बोलतोय रे? अहो खोटं नाही बोलत मी. अरे रामुड्या, कुठं मेलास? ये इकडं. मालक मालक काय झालं सांगा की. मालक कोण? तुम्ही मालक तुम्ही. नौकर कोण? तुम्ही मालक तुम्ही. काय बोललास रे तू? मालक मी 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 नौकर मी नौकर. मग ह्याला काय बोलास माझ्याविषयी? मालक मालक माफ करा एकदाच. काका तुम्ही साईड घ्या की जरा. होय रे माकड तोंडाच्या, मला भांडे घासायला लावतोस काय रे? होय नौकर तू आणि मला मालक सांगतोस वय र? मग ह्याकून 4 टोपले भांडे घासून घेतलेस. चुकी झाली दादा माझ्याकडनं. माकडावानी तोंडाच्या, नरसाळ्या, भुसनड्या, वाकड्या थुत्राच्या घेत थापड. काका तुमच्या हॉटेलचे मी 4 टोपले भांडे घासलेत. मग मी काय करू? काका तुमच्या हॉटेलमध्ये मी एका पोरीला आणलं होतं सूप प्यायला. हा मग. ए रामुड्या, तू तोंड बंद कर पहिलं, वास यायलाय. हो मालक.
का पहिले 4 घंट्यापासून मी भांडे घासून राहिलो. काका तंदुरीच्या एका प्लेट साठी केलंय व एवढं मी. बरं तुला काय पाहिजे? 4 टोपले भांडे घासलेत आजचे. या नोकराचे आजचे पैसे काढून तुला देतो बघ. जाय रे, 1 प्लेट तंदुरी लाव. मालक, माझे आजचे पैसे काय भेटणार नाहीत तुला आजचे. जाय लवकर, 1 प्लेट आणून दे तंदुरीची. जाय रे घुसनळ्या, आणून दे मला. लय रागात दिसायली राव. कुठं मारते की मी आज थोबडी मध्ये. बघ तुझ्यासाठी मी तंदुरी चिकन घेऊन आलो. अरे माकडावानी तोंडाच्या कुठं मेला होतास रे? अगं तुझ्यासाठी तंदुरी चिकन आणायला गेलो होतो ग. माकडाच्या तोंडाच्या तूच खात बस. आपलं तुटलं बघ आता. इथून मला जर फोन केलास ना, तोंडच फोडलं बघ तुझं. अगं ऐक की, अगं ऐक की. तुरके जाऊ नको मला सोडून. 4 टोपले भांडे घासून चिकन तंदुरी आणलं होतं तुझ्यासाठी. मी काय करू याचं? तुरके तू मला धोका देऊन गेलीस ग. काय येळ आली देवा माझ्यावर. मग मित्रांनो, कसा वाटला आमचा व्हिडिओ? छान तर वाटला ना? मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओत भेटू. चला मित्रांनो, बाय बाय.